नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये। आजचं कार्य आहे कर्मचारी व्यवस्थापन कार्य, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, स्टाफ मॅनेजमेंट। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रत्येक विषयाच्या लिंक आणि प्रत्येक प्रकरणातील व्हिडिओच्या लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहिजे तो व्हिडिओ निवडून पाहू शकता आणि अभ्यास करू शकता। कर्मचारी व्यवस्थापन, स्टाफिंग मॅनेजमेंट। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये, उद्योग संस्थेमध्ये कर्मचारी व्यवस्थापन ही अगदी व्यवसायाची सुरुवात करण्यापासूनच या ठिकाणी कर्मचारी व्यवस्थापन कार्य सुरू होत असते। हे कार्य अतिशय महत्त्वाचे कार्य आहे, कारण कर्मचारी हा या व्यवसाय संस्थेमधील सजीव घटक असतो आणि त्याला मन, विचार या सर्व गोष्टी असतात। त्यामुळं कर्मचाऱ्याचं व्यवस्थापन करताना अतिशय काळजीपूर्वक आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा व्यक्तीला दुःख होणार नाही किंवा वाईट वाटणार नाही, संस्थेबद्दल नेहमीच चांगली प्रतिमा त्याच्या मनात राहील, अशाच प्रकारचं कर्मचारी व्यवस्थापन करणे आवश्यक असते। कर्मचारी व्यवस्थापन हे निश्चित केलेल्या घटनात्मक रचनेप्रमाणे आणि योजनेप्रमाणे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे मानले जाते। त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट कार्यशक्ती असलेला कर्मचारी, त्यासाठी त्याला आकर्षित करणे, अशाच कर्मचाऱ्यांची भरती करणे, निवड करणे, प्रत्येक निवड केलेल्या कर्मचाऱ्याला कार्याची जबाबदारी देणे, त्याने केलेल्या कार्याचे मूल्यांकन करणे, त्याचबरोबर त्याला मोबदला देणे, त्याच्या पात्रता कौशल्य पाहून त्याला बढती देणे, मोबदल्यामध्ये वाढ करणे, ही सर्व व्यवसायाच्या विकसित करण्यासाठी या अशा सर्व गोष्टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला करून ठेवाव्या लागतात। त्याचबरोबर कर्मचारी व्यवस्थापन ही जी प्रक्रिया आहे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, कारण नवनवीन कर्मचारी येत असतात आणि वयोमानाप्रमाणे किंवा इतर कारणामुळे काही निवृत्त होतात, त्यांच्या जागी पुन्हा परत नवीन कर्मचारी त्या ठिकाणी घ्यावे लागतात। तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही सर्व क्रिया किंवा अगदी निवडीपासूनच सुरुवात करून त्याला प्रशिक्षण, मोबदला देईपर्यंत संस्थेचा हा विकास या सर्वच गोष्टींवर अवलंबून असतो। त्यामुळं ही जी प्रक्रिया आहे कर्मचारी व्यवस्थापन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। कर्मचाऱ्याची बुद्धिमत्ता, कौशल्य या सर्वांचा वापर करून त्या ठिकाणी व्यवस्थापक आपले काम व्यवस्थापनाचे काम व्यवस्थितपणे पार पाडत असतो। संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासूनच जर पाहायला गेलं तर कर्मचारी व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण होत असते। संघटनेमध्ये पदोन्नती असेल, बदली असेल, व्यवसायाचा विस्तार करावयाचा असेल, कर्मचाऱ्यांची निवृत्ती असेल, काही कर्मचारी राजीनामा देतात, काही कर्मचाऱ्यांचा अपघात होतो, काही वेळेस कर्मचाऱ्याचा मृत्यू विविध कारणामुळे होतो आणि त्यामुळं व्यवसाय संस्थेमधील अनेक पदे रिक्त होतात। या जागेवर नवीन कर्मचाऱ्याची नेमणूक करणे आवश्यक असते आणि म्हणून अगोदरच्या अनुभवी कर्मचाऱ्यांना बढती दिली जाते आणि नवीन कर्मचारी त्या ठिकाणी पुन्हा परत पहिल्यापासून काम करण्यासाठी, प्राथमिक काम करण्यासाठी पुन्हा नवीन कर्मचारी घेतले जातात। तर अशा प्रकारची ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे कर्मचारी व्यवस्थापन। हे अतिशय महत्त्वाचं मानलं आहे, कारण कर्मचारी व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तरच व्यवसाय संस्था चांगल्या प्रकारचे उत्पादन किंवा कार्य पार पाडू शकते। कर्मचारी व्यवस्थापनाच्या काही व्याख्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिलेल्या आहेत। थियो हायमन यांनी सांगितलंय, कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे। म्हणजेच आपण आता वरील कर्मचारी व्यवस्थापन अर्थामध्ये सुद्धा हेच हवं पाहिलंय की तेच थियो हायमन यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे। अगदी व्यवस्थापकांच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्याची निवडपासून त्या ठिकाणी ही प्रोसेस सुरू होते। थोडक्यात कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया सुरू होते आणि मग भरती असेल, निवड असेल, विकास
प्रशिक्षण आणि त्याला लागणारा मोबदला, तर या सर्वच गोष्टींचा समावेश थियो हायमन यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी एक व्याख्या आपल्याला दिलेली आहे लुथर गुलिक यांनी. कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य आहे. गुलिक यांनी सुद्धा आपल्याला तेच महत्त्वाचा शब्द वापरलाय की कर्मचाऱ्यांना आपण आणतो म्हणजेच भरती आणि निवड प्रक्रिया त्या ठिकाणी आली. त्यानंतर आणल्यानंतर त्यांना आपल्याला हवं ते प्रशिक्षण त्या ठिकाणी देतो की ज्यांना आपल्याकडे आल्यानंतर काय काम करायचं आहे याबद्दलची माहिती किंवा याबद्दलची प्रत्यक्ष कृती करून दाखवणे, अनुभव देणे, प्रत्यक्ष त्यांच्याकडनं प्रात्यक्षिक करून घेणे अशी सर्व बाबतीत प्रशिक्षण देणे आवश्यक असते. आणि नंतर कामासाठी अनुकूल अशी परिस्थिती त्यांना निर्माण करून त्यांच्या काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे. तर हे सर्व कर्मचारी व्यवस्थापनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसते. तेच लुथर गुलिक यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये मांडलेलं दिसते. पुढची एक व्याख्या आहे एस बेंजामिन. कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांची पारख करणे, योग्य ठिकाणी रुजू करणे, मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भातील मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेली आहे. म्हणजे थोडक्यात एस बेंजामिन यांनी सुद्धा अगदी त्याच अर्थाची त्यांची व्याख्या आहे की इथे कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया ही अगदी त्यांच्या निवडीपासून आपण निवड करतो म्हणजेच कर्मचारी ओळखतो की हा कर्मचारी याच्यासाठी पात्र आहे किंवा हा कर्मचारी या ठिकाणी उत्तम प्रकारे काम करू शकेल. त्यासाठी आपण प्रथम निवड करत असताना मुलाखत घेत असतानाच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभ्यास करतो, अनेक प्रश्न विचारून त्यांच्याकडची माहिती आपण काढून घेतो, त्या कर्मचाऱ्याचं नॉलेज कौशल्य आपण जाणून घेतो आणि तिथेच कर्मचारी ओळखणे ही क्रिया त्या ठिकाणी होते. आणि मग अनेक जण मुलाखती देतात परंतु त्यापैकी काहींचीच त्या ठिकाणी ओळख करून घेतली जाते किंवा निश्चित केली जाते की कोणता कर्मचारी आपल्या संस्थेमध्ये काम करण्यास पात्र आहे. तर अशा कर्मचाऱ्यांची ओळख करून किंवा त्यांना ओळखून त्यांची निवड केली जाते, भरती केली जाते आणि पारख केली जाते. त्यांना योग्य ती जबाबदारी देणे, त्यांना थोडक्यात योग्य त्या ठिकाणी काम करण्यासाठी रुजू करणे म्हणजेच कामाची जबाबदारी देणे. कामाची जबाबदारी दिल्याच्या नंतर ते काम कसे करतात, केलेलं कामकाज कसं आहे हे समजण्यासाठी त्यांचं मूल्यांकन करणे ही सुद्धा क्रिया या कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये केली जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडनं काही चुका होत असतील तर त्याच वेळेस कामासंदर्भामध्ये त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. तर ही सुद्धा क्रिया कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेमध्येच येते. तर कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये या सर्वच बाबी आपल्याला समाविष्ट असलेल्या दिसतात. त्याचाच उल्लेख एस बेंजामिन यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये आपल्याला केलेला दिसत आहे. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व अगदी व्यवसाय संस्थेत कर्मचारी किंवा व्यवसाय संस्था सुरू करण्यापासूनच कर्मचाऱ्यांची गरज भासते आणि आपण 1, 2, 3 करत असे अनेक कर्मचाऱ्यांची आपण गरजेप्रमाणे नेमणूक करीत असतो आणि म्हणूनच त्या निवडलेल्या किंवा भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन, प्रशिक्षण ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर ह्या सर्व काही प्रक्रिया कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होत असतात आणि कर्मचारी व्यवस्थापन जर व्यवस्थित प्रकारची होत असेल, चांगल्या प्रकारे ही प्रक्रिया पार पाडली जात असेल तर नक्कीच व्यवसाय संस्थेला चांगल्या प्रकारचे कर्मचारी त्या ठिकाणी मिळतात, व्यवसाय संस्थेचा विकास होतो, भरभराट होते. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन हे अगदी सुरुवातीपासूनच महत्त्वाचं आहे असं आपल्या लक्षात येईल. त्याचे काही महत्त्व पुढील काही मुद्द्यांवरून अधिक आपल्या लक्षात येईल. पहिलाच आपल्याला मुद्दा किंवा पॉईंट दिलेला आहे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. तर व्यवस्थापकीय कार्य हे प्रभावीपणे करायचं असेल तर कर्मचारी व्यवस्थापन ही प्रक्रिया अगोदरपासूनच चांगल्या प्रकारे आपण हाताळली पाहिजे. कारण व्यवसाय संघटनेची जी कार्य आहेत, नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण, ही सर्व कार्ये चांगल्या प्रकारे कशी पाडता येतील त्यासाठी कर्मचारी सुद्धा चांगल्या प्रकारचाच पाहिजे, कुशल पाहिजे, हुशार पाहिजे, बुद्धिमान पाहिजे. त्याच्याकडे असलेली ही सगळ्या प्रकारची जी शक्ती आहे त्याचा उपयोग व्यवसाय संस्थेला उत्पादन कार्य, विक्री कार्य, वित्तीय कार्य किंवा इतर अजून काही कार्य आहेत
त्या सर्वच कार्यांमध्ये आपण प्रभावीपणे काम करू शकतो, व्यवसाय संस्थेला पुढे नेऊ शकतो. आणि म्हणून कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व आपल्याला अगोदरपासूनच त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. त्यानंतर दुसरा मुद्दा दिला आहे मानवी संसाधनांचा प्रभावी वापर, की जी मानवी संसाधने आहेत म्हणजे थोडक्यात कर्मचारी आणि त्याची कार्यशक्ती याचा आपल्याला प्रभावीपणे वापर करता येतो. कर्मचाऱ्यांची भरती, निवड, नियुक्ती, मोबदला, प्रशिक्षण, विकास या प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जात असते. मानवी संसाधनांच्या या कार्यक्षम वापरामुळे कामगिरी काय होते, सुधारते आणि व्यवसाय संघटनेचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून म्हटलंय की कर्मचारी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे आहे. सहसंबंध निर्माण होतात. सहसंबंध म्हणजेच आपण ज्याला कोऑर्डिनेशन म्हणतो, कारण प्रत्येक काम पूर्ण करायचं असेल, कार्य पूर्ण करायचं असेल तर संघटनेच्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण होणे आवश्यक आहे. जेवढे सहसंबंध चांगले असतील, जेवढे सुसंवाद चांगला असेल, तेवढी व्यवस्थापन प्रक्रिया अतिशय उत्कृष्ट झालेली आपल्याला दिसून येते. चौथा मुद्दा आहे मानवी संसाधनांचा विकास. कुशल आणि अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची मालमत्ता मानली जाते. संघटनात्मक कार्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये या सर्व बाबी प्रशिक्षणाद्वारे त्या ठिकाणी रुजवल्या जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे मदत करत असते. या नवनवीन कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण करून त्यांच्या कार्यशक्तीमध्ये वाढ करण्यात येते, त्याचा विकास करण्यात येतो आणि त्याचा उपयोग व्यवसाय संघटनेतील कामकाज पूर्ण करण्यासाठी केला जातो. नक्कीच त्याच्यातून आपल्याला व्यवसाय संस्थेचा फायदा झालेला दिसून येतो आणि म्हणून कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचे मानले जाते. पाचवा मुद्दा आहे तंत्रज्ञान आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. आपल्या सर्वांनाच आता माहिती आहे, दिवसेंदिवस सातत्याने संशोधन चालत असते, नवनवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी येत असते. तर हे नवनवीन जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे वापरता आलं पाहिजे. साधन संपत्ती व्यवस्थितपणे आपण वापरली पाहिजे, त्याचा प्रभावी वापर आपण केला पाहिजे, पर्याप्त वापर केला पाहिजे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता त्या ठिकाणी वाढवली पाहिजे. अगोदरच निवडताना आपण कुशल बुद्धिमान कर्मचाऱ्यांची निवड करत असतो, परंतु प्रशिक्षण देऊन त्यामध्ये अधिक भर आपल्याला टाकता येते. त्यामुळे व्यवसाय संघटनेची इतर ज्या संघटना आहेत त्यांच्यावर स्पर्धा करण्याची ताकद, जेवढे कर्मचारी चांगले, हुशार, बुद्धिमान आणि नावलौकिक कमवलेले असतील किंवा त्यांचं क्षमता चांगली असेल, या प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला दुसऱ्या व्यवसाय संस्थेबरोबर स्पर्धा करण्यासाठी होत असतो. त्याचबरोबर कामाचा दर्जा, उत्पादकता, त्यांची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा वापर आपण प्रभावीपणे या प्रशिक्षित अशा कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ शकतो. म्हणून व्यवस्थापन ही प्रक्रिया, कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया त्या ठिकाणी खूप महत्त्वाची मानली जाते. सहावा मुद्दा आहे कार्यक्षमता वाढते. कर्मचाऱ्यांचा विकास हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केले जातात, उपलब्ध करून दिले जातात. प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिले जाते. व्यवसाय संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी त्या ठिकाणी मिळवून दिले जातात किंवा त्यांना त्या प्रशिक्षणामधून त्यांची अधिक क्षमता, कामगिरी सुधारणे शक्य होते आणि म्हणून कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया ही खूप महत्त्वाची मानली जाते किंवा तिला महत्त्व आहे असे आपल्या लक्षात येते. कारण त्यामुळे व्यवसाय संस्थेला चांगल्या प्रकारचे कर्मचारी त्या ठिकाणी काय होतात, प्राप्त होतात, मिळतात आणि व्यवसाय संस्थेला त्यांनी चांगल्या प्रकारचे काम ते व्यवसाय संस्थेसाठी करू शकतात. पुढचा पॉईंट आहे दीर्घकालीन परिणाम. कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेमुळे चांगल्या प्रकारचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. त्यामध्ये चांगले कर्मचारी, पात्र कर्मचारी, कार्यक्षम, कुशल कर्मचारी हे त्या ठिकाणी आपल्याला संस्थेला प्राप्त होतात. हे कर्मचारी ही संस्थेची संपत्ती मानली जात असते. हे सर्व योग्य असे निवडलेले कर्मचारी व्यवसाय संस्थेला चांगल्या मार्गाकडे, यशाकडे आणि विकासाकडे घेऊन जातात. साहजिकच यांचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर
आणि दीर्घकालीन सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनास आलेले आपल्याला दिसून येते। यावरून कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व आपल्या लक्षात येते। 8वा मुद्दा आहे आवश्यक योगदान। कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ आणि सातत्य सुनिश्चित करते। चांगल्या योग्य कर्मचाऱ्यांची निवड ही त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते, ज्यामुळे संघटना भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकते। आणि म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचारात घेतले जात असते आणि म्हणून कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया खूप महत्त्वाची मानली जाते। पुढचा पॉइंट आहे आपला कामाचे समाधान। कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते। पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्य समाधान आणि मनोबल वाढवतो। प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम, योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी कार्य समाधानासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण, आर्थिक मोबदले देऊन त्यांच्याकडनं योग्य असे समाधानपूर्वक कार्य करून घेतले जाते। हे सर्व कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये केले जात असते आणि म्हणून ती प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते। 10वा मुद्दा आहे सुसंवाद टिकवून ठेवते। सुसंवाद टिकवून ठेवते म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जाते, निवड केली जाते, तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांना पदोन्नती दिली जाते, म्हणजेच त्यांना बढती दिली जाते, पुढच्या पदावर त्यांची नेमणूक केली जाते, त्यांच्या पगारामध्ये फॅसिलिटीमध्ये वाढ केली जाते। तर ही त्यांच्या कुशलतेवर आणि पात्रतेवर आणि कामाच्या अनुभवावर अवलंबून असते। यासाठी योग्य ते निकष तयार केले जातात आणि त्या सर्व निकष हे सर्व कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले जातात। त्यामुळे कर्मचारी पुढील पद मिळण्यासाठी मनापासून संस्थेसाठी काम करत असतात। त्याचबरोबर शांततेने कामकाज चाललेले असते, कारण प्रत्येकाला काहीतरी नवीन टार्गेट दिले जाते। तर ह्या सर्व क्रिया कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये केल्या जातात आणि म्हणून कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया ही व्यवसाय संस्थेच्या प्रगतीसाठी, विकासासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। या सर्व मुद्द्यांवरून कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व आपल्या लक्षात येते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कृती करायला सांगितलेली असते टॉपिकमध्ये। योग्य व्यक्ती योग्य जागेवर म्हणजे काय? तुमच्या शिक्षकांबरोबर चर्चा करा। तर इथे आपण प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपण याचं उदाहरण मी मागच्या एका तासामध्ये तुम्हाला दिलंय। उदाहरणार्थ समजा आपण ज्याची पात्रता ही समजा आता एखाद्या शिक्षकाचीच आहे, मी आता शिक्षक आणि शिपाई यांचं उदाहरण घेत आहे। तर शिक्षकाची पात्रता आहे, परंतु त्याला शिपाईचं काम दिलंय आणि ज्याची पात्रता ही शिपाई फक्त 10वी पास आहे, त्याला मात्र शिक्षकाचं काम दिलंय। तर इथे योग्य व्यक्ती आपण योग्य जागेवर नेमल्यात का? तर नाही। तर ते शिवाय जरी नेमल्या तरी सुद्धा शिक्षक शिपाईचं एक वेळेस काम करू शकतील, पण शिपाई मात्र शिक्षकाचं शिकवण्याचं काम व्यवस्थितपणे करू शकणार नाही। याचा अर्थ इथं योग्य व्यक्तीची नेमणूक योग्य जागेवर झालेली नाही। त्यामुळं जे काम पूर्ण होणार आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण होणार नाही, त्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश आपल्याला प्राप्त होणार नाही। इथेच योग्य जागेवर योग्य व्यक्तीची जर आपण नेमणूक केली तर आपल्याला दोन्ही ठिकाणी यश प्राप्त झालेलं दिसून येईल। म्हणजे शिपाईचं काम व्यवस्थितपणे पूर्ण करू शकेल आणि शिक्षक शिकवण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकाची पात्रतेनुसार आपण त्याला दिलं तर तो सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करू शकेल आणि विद्यार्थ्यांना ज्ञान, आकलन आणि समजावून सांगणे ह्या सर्व बाबी त्या शिक्षकाकडून व्यवस्थितरित्या पार पाडल्या जातील आणि म्हणून योग्य व्यक्तीची योग्य जागेवर नेमणूक करणे हे महत्त्वाचे मानले जाते। तर त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे जे उद्दिष्ट आपण ठरवले आहे ते दोन्ही उद्दिष्टे त्या ठिकाणी काय होतील? पूर्ण होतील। तर या पॉईंटवर मी बोललोय, तुम्ही सुद्धा तुमचं मत त्या ठिकाणी मांडा आणि अशा प्रकारे आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन हे किती महत्त्वाचे आहे, योग्य प्रकारे योग्य व्यक्तीची योग्य जागेवर नेमणूक करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे काम आहे। हेच काम कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेद्वारे राबवले जात असते। आणि तुमच्या आता सर्वांच्या लक्षात आलं आहे की कर्मचारी व्यवस्थापन ही क्रिया खूप महत्त्वाची आहे। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निर्देशन कार्य, डायरेक्शन कार्य किंवा डायरेक्टिंग कार्य। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ निवडून तुम्ही पाहू शकता आणि अभ्यास करू शकता। माझ्या
कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय काय नाही, तुम्हाला काय हवं आहे ते सुद्धा सांगा. मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. Thanks for watching my video.